एकदा यशवंतला परीक्षेत कमी मार्क पडल्यामुळे बाबासाहेबांनी यशवंतला रागावून हळूच मारले। तेव्हा रमा माता बाबासाहेबांना पहिल्यांदा म्हणतात, हे बघा साहेब, मी तुम्हाला सांगून ठेवते, माझ्या यशवंतला हात लावायचा नाही। साहेब, माझ्या यशवंतला हात लावायचा नाही आणि त्याला मारायचं बी नाही। तो जन्मल्यापासून आजारी आहे। साहेब, माझा यशवंत जन्मल्यापासून आजारी आहे। त्याचं डोकं चालत नाही। तो तुमच्या एवढा हुशार बी नाही साहेब, तो तुमच्या एवढा हुशार बी नाही। तेव्हा बाबासाहेब म्हणतात, अगं रामू, आपला यशवंत शिकला पाहिजे, आणि शिकला नाही तर तो खाईल काय? तो शिकला नाही तर खाईल काय? तेव्हा रमा माता म्हणतात, नाही शिकला तर नाही शिकला। साहेब, माझा यशवंत नाही शिकला तर नाही शिकला। त्याचा बाप मस्त आभाळाला वाकवणं इतकं शिकलाय साहेब, त्याचा बाप मस्त आभाळाला वाकवणं इतकं शिकलाय। त्याचा बाप एवढा शिकलाय, माझ्या यशवंतचा बाप एवढा शिकलाय की जन्मभर बसून खाईन माझा यशवंत। अहो साहेब, माझा यशवंत शिकला तर शिकला, नाही तर नाही शिकला, पण माझा नातू। एकदा यशवंतला परीक्षेत कमी मार्क पडल्यामुळे बाबासाहेबांनी यशवंतला रागावून हळूच मारले। तेव्हा रमा माता बाबासाहेबांना पहिल्यांदा म्हणतात, हे बघा साहेब, मी तुम्हाला सांगून ठेवते, माझ्या यशवंतला हात लावायचा नाही। साहेब, माझ्या यशवंतला हात लावायचा नाही आणि त्याला मारायचं बी नाही। तो जन्मल्यापासून आजारी आहे। साहेब, माझा यशवंत जन्मल्यापासून आजारी आहे। त्याचं डोकं चालत नाही। तो तुमच्या एवढा हुशार बी नाही साहेब, तो तुमच्या एवढा हुशार बी नाही। तेव्हा बाबासाहेब म्हणतात, अगं रामू, आपला यशवंत शिकला पाहिजे, आणि शिकला नाही तर तो खाईल काय? तो शिकला नाही तर खाईल काय? तेव्हा रमा माता म्हणतात, नाही शिकला तर नाही शिकला। साहेब, माझा यशवंत नाही शिकला तर नाही शिकला। त्याचा बाप मस्त आभाळाला वाकवणं इतकं शिकलाय साहेब, त्याचा बाप मस्त आभाळाला वाकवणं इतकं शिकलाय। त्याचा बाप एवढा शिकलाय, माझ्या यशवंतचा बाप एवढा शिकलाय की जन्मभर बसून खाईन माझा यशवंत। अहो साहेब, माझा यशवंत शिकला तर शिकला, नाही तर नाही शिकला, पण माझा नातू